मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी पोहे, त्याच वाटीने अर्धी वाटी भाजकी डाळ घालून बारीक वाटून घ्यायचं. वाटलेलं पीठ एका परातीत बारीक चाळणीने चाळून घ्यायचं. चाळलेल्या पिठात 1.5 वाटी तांदळाचं पीठ घालायचं. 2 चमचे मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, 2 चमचे तीळ, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, पाव चमचा हिंग हे सर्व घालून कोरडं मिक्स करून घ्यायचं. गॅसवर पाणी उकळायला ठेवायचं. दुसऱ्या शेगडीवर तडका पात्रात 1 पळी तेल गरम करायला ठेवायचं. तेलाचं मोहन पिठावर घालून चांगलं मिक्स करायचं. नंतर यामध्ये उकळलेलं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं. मळलेला पिठाचा गोळा अर्धा तास झाकून ठेवायचा. अर्ध्या तासाने पिठातील एक छोटा गोळा घेऊन चांगला मळून घ्यायचा आणि चकलीच्या सोऱ्यात घालून प्लेटवर छोट्या छोट्या चकल्या पाडून घ्यायच्या. कढईत तेल तापायला ठेवून तेल तापल्यावर चकल्या सोडून छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या. तळलेल्या चकल्या चाळणीवर काढून घ्यायच्या. तयार झाल्या आहेत आषाढ स्पेशल चकली.